ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अर्जुन सायलीच्या रूममध्ये मोबाईल ठेवणं अस्मिताला खूप भारी पडणार आहे. आणि फक्त अस्मितालाच नाही तर आता इकडे प्रियाची सुद्धा कारस्थानं अर्जुन सगळ्यांच्या समोर आणणार आहे. पूर्णाजीला खूप राग येणार आहे आणि या सगळ्यामध्ये कल्पना आता अस्मिताला सासरी पाठवून देणार आहे. हुशार सायलीच्या चातुर्यामुळे आता खूप मोठा अनर्थ घडता घडता टळलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मजा पाहायला आलेल्या प्रियाला सुद्धा आता चांगलाच फटका बसलेला असतो. रविराजांना सुद्धा प्रियाची नाटकं आता समजणार असतात. इकडे आता रविराजांनी प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं खोटं बोलताना. आपली मुलगी खोटं बोलूच शकत नाही याच्यावरती ठाम विश्वास असलेल्या रविराजांचा विश्वास मात्र उडतो. कारण प्रतिमाला खोटं बोलण्याची चीड होती, मग ही आपली मुलगी खोटं बोलायला शिकली तरी कुठून? रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो आणि ते म्हणतात, तन्वी मला तुला एकांतामध्ये बोलायचं आहे. आता प्रिया चांगलीच घाबरते. रविराज तिला बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात, तुझं हे वागणं मला आवडलं नाही आहे. तुझ्या आईला खोटं बोलण्याची चीड होती. तू हे खोटं बोलायला कुठे शिकलीस? मला लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस. प्रिया गडबडते आणि सॉरी बाबा, सॉरी मला विपुलला भेटायचं नव्हतं, पण तुम्हाला असं बोलले असते तर तुम्हाला वाईट वाटलं असतं म्हणून फक्त मी विपुलला भेटायला चालले असं खोटं बोलले. अस्मिताला भेटलं तुम्हाला आवडत नाही ना? रविराज म्हणतात, तरीसुद्धा तू माझ्या मनातून उतरलीस असं म्हणत रविराज प्रियावरती खूप चिडतात. अस्मिता म्हणते, काका काका असं काही नाही आहे, मीच तिला जबरदस्ती करून भेटायला बोलवलं, ती तर येत पण नव्हती. रविराज म्हणतात, पण त्या घराशी संबंध असलेले तिच्यासाठी चांगले नाही आहेत आणि म्हणूनच मी तिला त्या घरापासून दूर ठेवते. त्यामुळे प्लीज पुन्हा तुला जर कधी भेटायचं असेल तर तू आमच्या घरी येत जा असं म्हणत रविराज आता प्रियाला सांगतात की तू पुन्हा माझ्याशी खोटं बोलू नकोस. अस्मिता म्हणते, चालेल, आता मला भेटायचं तर मी तुमच्याच असं म्हणत रविराज आता इकडे प्रियाला घेऊन जातात. अस्मिताला प्रियासोबत बोलायचं असतं, आपल्या प्लॅनबद्दल चर्चा करायची असते, पण तो तिथेच अर्धवट राहिल्यामुळे आता इकडे रविराज तिला घेऊन गेल्यामुळे प्रिया गडबडते आणि अस्मिता तिला कॉल करते. अस्मिता कॉल करून सांगते, तू काय भन्नाट आयडिया दिलीस ग तन्वी? प्रिया म्हणते, तू एक काम कर, तू आजच्या आज हे काम कर आणि मग उद्या ना ज्या वेळेला सगळ्यांना तू हा मोबाईलचा व्हिडिओ दाखवशील ना त्यावेळेला मी तिकडे येते, मग सॉलिड धमाल करूया असं म्हणत स्वतःच पसरलेल्या जाळ्यामध्ये प्रिया स्वतःच अडकण्यासाठी सुभेदारांच्या घरी यायला निघते. याच्यावरती अस्मिता म्हणते, पण तू काकाला काय सांगशील? आजच काकाने सांगितलंय की तुला भेटायचं तर तू ये, मग तू कशी येशील? प्रिया म्हणते, ती काळजी तू करू नकोस ग, मी बरोबर बाबांशी बोलून येईन असं म्हणत प्रिया आता अस्मिताला फोन करायला सांगते आणि मोबाईल तिकडे ठेवून मला बोलवायला सांगते. मग मात्र ती सांगते, बाबा काल अस्मिताला खूप वाईट वाटलं, म्हणजे तू जे बोललास ना त्यासाठी, तर फक्त एकदा मी शेवटचं जाऊन तिला भेटून येऊ का? रविराज म्हणतात, तुला मी किती वेळा सांगितले त्या घरापासून लांब राहा. प्रिया म्हणते, उद्याच्या दिवस एकदाच मी जाऊन येईन. रविराज म्हणतात, ठीक आहे बाळा, उद्याच्या दिवस जाऊन ये, पण माझ्याशी खोटं बोलत जाऊ नकोस. प्रिया म्हणते, म्हणूनच बाबा मी खोटं बोलून जाण्याच्या ऐवजी खरं बोलून जाणं प्रेफर करते आहे. आता मात्र इकडे अस्मिताने मोबाईल ऑलरेडी ठेवलेला असतो लपतछपत. ज्या वेळेला अर्जुन सायली जेवणासाठी खाली जातात तेव्हा बरोबर बुकशेल्फच्या इथे रेकॉर्डिंग चालू करून अस्मिता खाली जाते आणि मग दोघंजणं जेवण करून त्यांच्या रूममध्ये येतात. अस्मिताने ठेवलेल्या मोबाईलबद्दल आता कुणालाच काही माहीत नसतं. मग आता अस्मिताचा मोबाईल चालू असतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुन रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती त्याच्या फायली इकडे तिकडे पसरलेल्या असतात आणि मुळातच त्याला सायलीचा राग आलेला असतो. कारण ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब येऊन गेले तेव्हा सायली म्हटलेली असते, सर मी तुमची कुणीच लागत नाही म्हणून माझ्यावरती अटॅक झाला, तुम्हाला वाईट वाटतंय ना? आता मी तुमची कुणीच लागत नाही या वाक्याने ऑलरेडी चिडलेला अर्जुन आता अधिकच चिडतो आणि तो म्हणतो, तुम्ही ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये अजून पसारा वाढवू नका, इकडे तिकडे माझ्या फाईल टाकून ठेवत जाऊ नका. सायली म्हणते, सर आता फक्त 5 महिने, अजून 5 महिन्यानंतर मी इथे असणार थोडी आहे, मग तुम्हाला हवे तशी तुम्ही तुमची रूम वापरू शकता, तुम्हाला त्रास द्यायला कुणीही येणार नाही असं म्हणत सायली अर्जुनला पुन्हा डिवचते. मग मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्ही पुन्हा तेच बोलून तुम्ही त्या बुकशेल्फमधून मला ती बुक आणून द्या असं म्हणतात. सायली आता बुकशेल्फच्या दिशेने जाते आणि आता अर्जुनसाठी बुकशेल्फमधली बुक काढत असताना सायलीला अचानकपणे अस्मिताने ठेवलेला मोबाईल दिसतो. आता मात्र अस्मिताने ठेवलेला मोबाईल पाहता सायली खूप घाबरते. हा आपल्या रूममध्ये मोबाईल रेकॉर्डिंग करत कोणी ठेवलंय? आणि सायली तो आता मोबाईल काढून घेते. तो मोबाईल काढल्यावरती आता मात्र सायली तो मोबाईल अर्जुनच्या समोर आणून
अर्जुन मोबाईल पाहतो आणि आपल्या रूममध्ये कुणी हे सगळं रेकॉर्डिंग करत ठेवलंय त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि या सगळ्यामध्ये सायलीने बोललेलं रेकॉर्ड झालेलं असतं की 5 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बाकी आहे, मग मी निघून जाणार. अर्जुन म्हणतो, बघितलं तुमच्या बोलण्यामुळे आता किती अनर्थ घडला असता, ते काय झालं असतं. सायली म्हणते, सर ते राहिलं बाजूला, पण हा मोबाईल आपल्या रूममध्ये ठेवला कुणी. याच्यावरती अर्जुन म्हणतो, चोर आपल्याला पकडायलाच लागणार आहे, कारण जो चोर इथे मोबाईल ठेवून गेलाय तो चोर मोबाईल नेण्यासाठी पण येणार ना, पण त्याला रेकॉर्ड व्हावं असं काहीतरी आपल्यामध्ये झालं पाहिजे की नाही. असं म्हणत अर्जुन आता सायलीला मुद्दाम गोड गोड प्रेमाच्या गोष्टी बोलण्यासाठी सांगतो आणि मोबाईल पुन्हा ते झालेलं रेकॉर्डिंग डिलीट करून तो मोबाईल तिकडेच ठेवतो. आणि सायली अर्जुन प्रेमाच्या गप्पा गोष्टी मारायला लागतात, जेणेकरून मोबाईलमध्ये 4 गोष्टी प्रेमाच्या दिसाव्या. आणि पुढचा प्लॅन सुरू होतो. आता मात्र दुसऱ्या दिवशी अर्जुन तो मोबाईल काढण्यासाठी आपल्याला आता हातामध्ये तो मोबाईल काढतो आणि तो मोबाईल घेऊन खाली येतो. मोबाईल घेऊन खाली आल्यावरती अस्मिता रूममध्ये जायला निघते. यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताई तुझा मोबाईल कुठे आहे. अस्मिता म्हणते, माझ्या मोबाईलशी तुला काय देणं घेणं. प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन काय झालं. याच्यावरती अर्जुन म्हणतो, मी सगळ्यांना सगळं सांगणार आहे. याच्यावर अस्मिता म्हणते, काही नाही हो, याचं सगळं भांडं फुटलंय ना म्हणून हा बोलतोय. अर्जुन गपचूप माझा मोबाईल दे. याच्यावरती अर्जुन म्हणतो, तुझा मोबाईल माझ्याकडे कसा काय असणार. याच्यावरती अस्मिता म्हणते, मला माहिती आहे माझा मोबाईल तुझ्याकडेच आहे, कारण माझा मोबाईल तुझ्या रूममध्ये होता. आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते, काय ग अस्मिता तुझा मोबाईल त्याच्या रूममध्ये. आता मात्र अस्मिता गडबडते. अस्मिता म्हणते, हो पूर्णाजी. तोपर्यंत तन्वीची एंट्री झालेली असते मजा बघायला. अस्मिता म्हणते, मी आज सगळ्यांच्या समोर खूप मोठा बॉम्ब फोडणार आहे आणि आज सगळ्यांना मी सांगणार आहे की अर्जुन सायलीच्या नात्याचं सत्य काय आहे ते. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, तू काय केलंस. अस्मिता म्हणते, मी यांच्या रूममध्ये मोबाईल रेकॉर्ड करत ठेवलेला आहे आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये जे झाले ते तुम्ही आता बघा. अर्जुन दे तो मोबाईल इकडे. असं म्हणत आता मात्र अर्जुन म्हणतो, अस्मिताताई एवढी तर तू मोठी आहेस की एका नवरा बायकोच्या रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग करणं हे चुकीचं आहे, हे माहिती आहे ना तुला. याच्यावरती अस्मिता म्हणते, पण तुम्ही दोघं खरे नवरा बायको नाहीच आहात. मला कळलेलं आहे तुम्ही खोटं खोटं नाटक करताय. जोगतीन जे बोलली तेच खरं आहे. पूर्णाची हादरते आणि म्हणते, हे काय. अस्मिता म्हणते, मी सांगते तुला. अगं मी यांच्या रूममध्ये काल मोबाईलचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. ते रेकॉर्डिंग याला दाखवायला सांग, म्हणजे सगळं तुला कळेल. हे दोघं जण खरे नवरा बायको नाहीच आहेत, फक्त नाटक करतायत. इकडे आता प्रिया विचार करते की लवकरात लवकर आता हा व्हिडिओ समोर यावा आणि सायलीची हक्कलपट्टी व्हावी. अर्जुन म्हणतो, दाखवतो ना मी व्हिडिओ. असं म्हणत अर्जुन सांगतो, आम्ही ज्या वेळेला गप्पा गोष्टी करत होतो त्यावेळेचा रेकॉर्ड व्हिडिओ ह्याच्यात झालेला आहे. आणि अर्जुन काही बेसिक प्रेमाच्या गोष्टी करतानाचा व्हिडिओ मुद्दाम केलेला दाखवतो आणि म्हणतो, नंतर मी सायलींना पुस्तक आणायला सांगितलं त्यावेळेला तो आम्हाला मोबाईल दिसला आणि आम्ही ते रेकॉर्डिंग बंद केलं. हे रेकॉर्डिंग कुणी करत ठेवलं होतं, का करत ठेवलं होतं याचा आम्हाला काहीही काल माहिती नव्हती, पण हा अस्मिताईचा मोबाईल आहे हे मी ओळखलं. अस्मिताई तुला लाज नाही वाटत. आता सगळ्यांच्या समोर अस्मिताचा पचका झालेला असतो, कारण अर्जुनने त्याचा डाव तिच्यावरतीच उलटवलेला असतो. स्वतःवरती आल्यावरती अस्मिता म्हणते, हा माझ्या एकटीचा प्लॅन नव्हता. कल्पना म्हणते, मग आता कोण आलं तुला मदतीला. इकडे अस्मिता सांगते, मला तन्वीने सांगितलेलं मोबाईल ठेवायला. प्रिया म्हणते, मी का सांगेन, माझा ह्याच्यामध्ये काय हात आहे, मला काय गरज पडले. आता मात्र उंदराला मांजर साक्ष सगळ्यांना कळलेलं असतं की ह्या दोघींनी खूप मोठं कांड करत हे सगळं केलेलं आहे. आता अर्जुन म्हणतो, पूर्णाची तू बोल आता, काय शिक्षा आहे हिला. कल्पना म्हणते, काय पूर्णाई बोलणार, हिला शिक्षा मी देते. चल अस्मिता चालती हो इथून, या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही. असं म्हणत ती अस्मिताला मेन हॉलमध्ये आणते आणि म्हणते, चालती हो. इकडे भाऊ आणि वहिनी यांच्या रूममध्ये मोबाईल शूटिंग करायला तुला लाज नाही वाटत. अस्मिता म्हणते, ते खरे नवरा बायको नाही आहेत. याच्यावर ती कल्पना म्हणते, तुला काय कळतंय, काय झालं व्हिडिओमध्ये बघितलंस ना. अस्मिता म्हणते, हे सगळं नाटक आहे. कल्पना म्हणते, तुझी नाटकं बंद कर आणि चल चालती हो इथून. अस्मिता म्हणते, मी तुला सांगते ना की हे दोघं जण खरे नवरा बायको नाही आहेत. खरे नवरे बायको असल्याचं नाटक करतायत, आपल्या सगळ्यांना हे फसवतायत आणि हे सगळं आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकतायत. हे दोघं जण हे का करतायत मला माहीत नाही. कल्पना चिडते आणि म्हणते, अस्मिता गप्प बस, अजून किती बोलशील. पण अस्मिताचं तोंड चालतच असतं. मग मात्र इकडे कल्पना चिडते आणि अस्मितावरती हात उगारते. इकडे अर्जुन पण चिडतो, तो सुद्धा अस्मितावरती हात उगारतो आणि वातावरण खूपच टाईट होतं. सायली दोघांनाही आवाज करून थांबवते, पण तितक्यात पूर्णाई येते. पूर्णाई म्हणते, अस्मिता खरंच आज तू मला लाज आणलीस. तुला नात म्हणायला मला लाज वाटते. असं दुसऱ्याच्या रूममध्ये, भावाच्या वहिनीच्या रूममध्ये मोबाईल ठेवतात. अस्मिता चालती हो. असं म्हणत 2 थोबाडीत अस्मिताच्या देत पूर्णाची तिला घरातून कायमची हकलपट्टी करते. पण या सगळ्यामध्ये कल्पना 2 शब्द बोलायला थांबत नाही. कल्पना म्हणते, तन्वी तू सुद्धा या कामामध्ये तिची साथ देतेस, याच्यासारखं वाईट नाहीये. रविराज भाऊजींना जर हे कळलं ना
तर तुझ्यासाठी पण चांगलं नाहीये. पूर्णाजी म्हणते, तन्वी तू का हिची साथ दिलीस? अस्मितासोबत तन्वीची म्हणजेच खोटारड्या प्रियाची पण खरडपट्टी निघालेली असते.